फोटो काढेल आणि कोण पहिलं स्टेटस टाकेल, कोण इंस्टाग्राम फेसबुकला पोस्ट करेल. काही जण असतात खेळत नाहीत बट पोस्ट टाकायला पहिले असतात, असे पण हौशी असतात. म्हणजे त्यांना ट्रॉफी सोबत फोटो काढणं एक प्रत्येकाची इच्छा असते. आम्ही पण सकाळी एक फोटो काढला, आमचे अंपायर्स वगैरे सर्व आम्ही मिळून. आणि आज सर्वांचं स्वागत आहे दुसऱ्या दिवसामध्ये. स्वामी स्वादचा पण मगाशी दुपारी जेवण पण मस्त जेवणार आहोत, चुलीवरचं जेवण. आणि आता नाश्ता पण केलाय, मॅजिक फिरसे. आज रेजन्सी अनंतम सोसायटी चा आज ही टुर्नामेंट आहे. आणि ओव्हरऑल सर्व आज संडे आहे, आज काही जणांना सुट्टी असणार आहे, त्यामुळे आज सर्व ग्राउंडवरती एन्जॉय करायला पण येतील. कुणी बघायला येईल, कुणी आपल्या बिल्डिंग मधले खेळतात त्यामुळे त्यांची एन्जॉय करायला येतील. आणि मॅचला आपण आता सुरुवात करणार आहोत. स्ट्राईक एंडला बॅटर प्रवीण आले, त्या सोबतीला कौस्तुभ. आज सर्व ओव्हर 40 जे संडे टू संडे क्रिकेट खेळतात आणि कधी वेळ मिळेल, सुट्टी मिळेल तेव्हा क्रिकेट खेळले. काही जणांनी क्रिकेट गाजवलंय आणि काही जण क्रिकेट सातत्याने खेळलेत. बरोबर 9:30 वाजून गेलेत आणि आपण आजच्या दिवसाला सुरुवात करतोय. लेट्स प्ले गेम ऑन. यानंतरच्या मॅचसाठी पण आपण दोन्ही टीम्स तयार राहायचं आहे. काल बेंगलोर टीमने पण 13 ओव्हरमध्ये मला असं वाटतं चेस केला. विराट कोहली आणि फॅबची अफलातून बॅटिंग. काल IPL मध्ये बेंगलोरने एक वेगळीच वाईल्ड कार्ड एंट्री घेतली आहे. जर अजून मॅच जिंकल्या याच रन रेटनी तर बेंगलोरला पण चान्स आहे. विराट कोहलीचा एक चाहता वर्ग संपूर्ण जगात आहे. आणि मॅचला सुरुवात होते स्ट्राईक एंडला प्रवीण बॉलिंगसाठी. आपण पाहिलं तर नरेशने पण काल खूप चांगली बॉलिंग केली, बॅटिंग पण चांगली केली आहे. आणि बॉडी स्ट्रेस करतात, थोडं वॉर्मअप. 40 वय होऊन गेले त्यामुळे फिटनेस प्रॉपर पाहिजे. क्रिकेट तुम्हाला खेळायचं तर तुम्हाला प्रॉपर तुम्ही मेंटेन बॉडी ठेवली पाहिजे. ग्राउंडवरती एकतरी खेळ खेळला पाहिजे. कॅप्टनच्या बॉलने टुर्नामेंट आणि श्री गणेशा होतोय. पहिला बॉल आजच्या दिवसातील पहिल्याच बॉलवरती क्या बात आहे. संडे फंडे सुपर संडे. आणि प्रवीण मला असं वाटतं नाश्त्यामध्ये मस्त आमलेट आणि पाव खाऊन आलाय. पहिल्याच बॉलवरती अफलातून स्ट्रोक, अगदी कडक झोप उडवून टाकली प्रवीणने. या बॉलवर रिस्पेक्ट दिला गेला, ह्याचं नाव क्रिकेट आहे. म्हणजे 6 आल्यानंतर आपण पाहिलं तर सिंगल करणं खूप महत्वाचं आहे. आज टेनिस cricket.in ची देखील टीम आमच्या समोर आहे. गौरव सावंत आणि प्रशांत आणि जयेश संपूर्ण त्यांची टीम. युट्यूबवर देखील आज आपण ही टुर्नामेंट पाहतोय. लवकर तुम्ही लिंक घ्या आणि बिल्डिंगच्या ग्रुपवरती पाठवा, म्हणजे आमच्या बिल्डिंगचे सर्व एन्जॉय करतील क्रिकेट. या बॉलवर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. कौस्तुभला बॉल तिकडे आदळला आणि रन सिंगल मिळेल. या बॉलवर पण लेग ब्रेक चांगला वळवला. आज फॅमिली मेंबर्स पण आपलं क्रिकेट घरी बसल्या बघू शकता, असं युट्यूबवर आपण लिंक बनवली आहे. म्हणजे आपली वाईफ, आपली फॅमिली घरी बघतील की नक्की कुठे गेलेत, खेळायलाच गेलेत की मला काय सांगून कुठे दुसरीकडे फिरायला गेलेत. आज क्रिकेट पण एन्जॉय करतील सर्व. बॉलिंगसाठी नरेश, स्ट्राईक एंडला बॅटर कौस्तुभ आहेत. या बॉलवर देखील एक चांगला बॉल पाहायला गेला. नरेशने कमबॅक केलं. नरेश बोलला की माझा पहिला बॉल कुठेतरी चुकीच्या पद्धतीने पडला, पण प्रवीणने त्याच्यावर 6 लगावला आणि 8 रन झाले धावफलकावरती. टर्फ क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट खूप क्रिटिकल आहे. म्हणजे कोणालाही अंडरआर्म क्रिकेट खेळता येत नाही, सोपा खेळ नाहीये, अनेक रूल्स आहेत. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईकला चान्स होता नरेश आणि सिंगल रन तिकडे मिळते. आणि स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 1ने पुढे जाईल. पहिली ओव्हर संपली बिनबाद 9 रन्स. चांगली एक 6 आली, त्यामुळे त्यानंतरच्या 5 बॉलमध्ये 3च रन आले. म्हणजे नरेशने पण चांगलं कमबॅक केलं. पहिल्या बॉलवर 6 येऊन सुद्धा त्यांनी 9 रनची ओव्हर टाकली. ही इकॉनॉमी पाहिजे आणि हे कव्हर करतं तुम्हाला आलं पाहिजे. आज सर्व आयोजन टीमचं पण मी कौतुक करेल की ओव्हर 40ला एक चांगला चान्स दिला. की आपण तर वर्षभर खेळतो, पण ओव्हर 40 साठी पण आपण आयोजन केलं पाहिजे. आमचे विनायक कदम, त्यानंतर दीक्षित, सर्वांचं योगदान आहे.
बॉलिंगसाठी आपलं नितीन धुमाळ. नितीन यांनी पण खूप चांगली काल बॉलिंग केली आहे. स्लो स्पिन आणि खूप चांगल्या पद्धतीने बॉलला वळवतात. स्पिन बॉलिंग म्हणजे अंडरआर्म क्रिकेट जर तुम्हाला चांगलं खेळायचं तर स्पिन बॉलिंग तुम्हाला करता आली पाहिजे. बॉल तुम्हाला फिरवता आला पाहिजे. एखादा फास्टर बॉलर एक 10-12 वर्ष खेळू शकतो, पण स्पिनर वयाच्या किती वर्षापर्यंत स्पिन बॉलिंग करू शकतो, कारण की त्याच्याकडे ती कला आहे. फास्टर बॉलरचा एक स्पेल कमी वेळाचा असतो. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बॅकफुटला आली ढकलला कौस्तुभने आणि प्रवीणकडे स्ट्राईक दिली आहे. बाजीप्रभू तस्कर त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर टीम छत्रपती शिवाजी महाराज किंग्स महाराष्ट्राच्या आराध्य दैवत. या बॉलवर कडक फटका पाहायला मिळतो प्रवीणच्या बॅटमधून. अफलातून हवाई फायर. सारंगसाठी या बॉलवर देखील बॅकफुटला आले आणि विथ स्पिन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पण सिंगल रन तिकडे मिळेल आणि 1 रनने मात्र धावफलक पुढे जाईल. 17 रन झाले. स्ट्राईक एंडला कौस्तुभ आहेत. कौस्तुभने देखील मात्र बॅटचा फ्लो ओपन केला गेला, पण तिकडे रन मीटर 6. म्हणजे बघा कौस्तुभच्या मनामध्ये विचार आला की माझ्या मित्राने 2 सिक्स मारले तर मी 1 तरी मारू शकतो. या बॉलवर पण आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय आणि स्कोर पाहिलं तर 23. या बॉलवर डीप मध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. फाईन लेगला एक सिंगल रन मिळेल. पहिल्या 2 ओव्हर संपल्यात आणि स्कोर पाहिलं तर 24. चोवीस रन झालेत. आणि त्या बाईक्स ज्याने आतमध्ये लावल्यात ना प्लीज थोडं आपण तिकडून साईडला काढायच्यात. बॉलिंग साठी परेश. स्ट्राईक एंडला कौस्तुभ. तिसरी ओव्हर आहे. लेग ब्रेक आणि या बॉलवर लोअर फुल टॉस बॉल त्याला कन्वर्ट केला गेलाय. एक इझिली फटका कौस्तुभ. कौस्तुभ गर्डे मात्र इथे फॉर्म मध्ये बॅटिंग करतात. या बॉलवर बॅक टू बॅक 2 सिक्स आणि कौस्तुभनी मला असं वाटतं काल फॅब डिप्लेसीची बॅटिंग बघितली आहे तशीच बॅटिंग करतात. अफलातून बॅटिंग. या बॉलवर बॅकफुटला आले. ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतात नरेश आणि सिंगल रन मिळेल. रन्स मात्र स्कोर कार्ड पूर्णपणे वरती गेले. 37 विदाउट लॉस. दोघांची पार्टनरशिप खूप चांगली बनली प्रवीण आणि कौस्तुभने. वेल बॅटिंग. या बॉलवर पण बॅकफुटला आले आणि तिकडे अगदी टर्फचा पुरेपूर फायदा उचलला आणि खूप चांगला बॉल अडवला तिकडे. चेतन भाई तिकडे होते. 37 रन झालेत. या बॉलवर लेग ब्रेक आणि नो प्लस लेग बाईस. 2 रन मिळतील. रन येणं गरजेचं आहे. कशाही येऊ द्यात. पायाने येऊ द्यात, बॅटीने येऊ द्यात, एक्स्ट्राने येऊ द्यात, वाईडने येऊ द्यात, नो बॉलने येऊ द्यात, पण रन येणं खूप महत्वाचं आहे. 39. या बॉलवर पण नो बॉल उडवला हवेत आणि नोला पुन्हा एकदा प्लस म्हणजे 41. 41 रन झालेत. या बॉलवर पण आपण पाहिलं तर एक कडक फटका पाहायला मिळाला प्रवीणच्या बॅट मधून. प्रवीण प्रॉपर फिट आहे. प्रवीणला कोण म्हणणार नाही की 40 पार झाले. अशी बॉडी त्यांनी स्वतःची मेंटेन ठेवली आहे आणि रोज त्यांची जिम आहे. या बॉलवर पण सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे 3 ओव्हर संपले त्यांनी स्कोर कार्ड 43. 43 रन झाले. चला नेक्स्ट टीम आपण दोन्ही टीम्स आपण टॉस साठी यायचं आहे. तानाजी वॉरियर्स आणि छत्रपती संभाजी महाराज टायगर्स आपण तयार राहायचे. तानाजी वॉरियर्स आणि छत्रपती संभाजी महाराज टायगर्स आपण टॉस साठी इनिंग ब्रेक्स मध्ये तयार राहायचं आहे. शेवटची ओव्हर घेऊन येतात बॉलर विवेक. या बॉलवर तिकडे चांगला बॉल अडवला. सातपुते तिकडे होते.
आणि सातपुते अगदी बॉलवरती या बॉलवर देखील ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि आउट. प्रवीणने खूप चांगली बॅटिंग केली. प्रवीणसाठी का टाळ्यावाज आपलातून बॅटिंग प्रवीण. वेल प्लेड. प्रवीण खूपच जोरात धावत गेले आणि रनआउटला मात्र इथे सामोरं जावं लागलं. न्यू बॅटर संदीप सँडी काल पण खूप चांगला परफॉर्मन्स केला होता सँडी यांनी. या बॉलवर पण एज घेतली गेली आहे. म्हणेल तसा बॅटवर आला नाहीये. सिंगल रन मिळेल. या बॉलवर पण बॉलला फिरवलं गेलं. या बॉलवर स्टेप आउट झाली समोर आणि चांगली कॅच तिकडे पकडली. इट इज आउट. पाच बॉल आणि 45 रन झाले फलकावरती. शेवटचा बॉल. हरीश पाटील. काल पण हरीशने एक वेगळीच फिनिश केली होती मॅच. या बॉलवर दांडी उडवली गेली आणि 46 रनचं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज किंग्स या टीमला. चला टॉस साठी यायचंय. तानाजी वॉरियर्स आणि छत्रपती संभाजी महाराज टायगर. तानाजी वॉरियर्स आपण टॉस साठी यायचंय आणि बाईक्स आपल्या योग्य त्या ठिकाणी पार्क करा प्लीज. ज्या बाईक्स आतमध्ये आणल्यात थोडं आपण सहकार्य करा आणि योग्य त्या ठिकाणी पार्क करा. टॉस केला जाईल. यानंतरची मॅच तानाजी वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध छत्रपती संभाजी महाराज टायगर. पंतप्रधान प्रभू बाबू सरांच्या हातातून मात्र या मॅचचा टॉस. अंपायर्स तानाजी वॉरियर्स संघ टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग अमयानी पण काल खूप चांगला परफॉर्मन्स केला होता. अगदी 76 चेस केला. तानाजी वॉरियर्स टीमने बॉलिंग अटॅक पण चांगला आहे. आणि बॉलिंग साठी सचिन. 46 रन्स करायच्या 24 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरिता टीम छत्रपती शिवाजी महाराज किंग्स या टीमला.
सचिनची क्विकली ऍक्शन आणि सचिन खूप चांगलं काल पण परफॉर्मन्स राहिलाय. लेग ब्रेक जागेवरच थांबवलं विथ द स्पिन अगदी हलक्या हाताने ढकललं आणि येईल डॉट बॉल. त्या बॉलवर पण समोर आणि अंपायरला बॉल मात्र आदळतोय. अंपायरला सवय अनेक बॉल फेस केलेत. त्या बॉलवर उडवलाय आणि क्षेत्ररक्षक आहेत तिकडे हेडीच आउट. प्रवीणला मैदान सोडावं लागेल. बॉलिंगसाठी पुण्याचा सचिन स्ट्राईक केला. नवीन बॅटर नरेश येतात. या बॉलवर हलक्या तरी ढकललं गॅपमध्ये आणि सिंगल रननी मात्र इकडे धावफलक पुढे जाईल. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे मॅच जिंकायची छत्रपती शिवाजी महाराज किंग्सला. तर कुठेतरी एक प्रहारी बॅटिंग म्हणजे सिंगल डबल न खेळता एक दुसरा मोठा स्ट्रोक आलाच पाहिजे. पर ओव्हर मध्ये एक 10 भाराच्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल कारण की 46 रन्स या ग्राउंडवर थोडं फाईट आहे. जर पहिल्या 2-3 ओव्हर सेफ आल्या तर नक्कीच बॉलिंग टीम पण चांगलं कमबॅक करू शकते. या बॉलवर टेप आउट झालेत आणि चांगलं फुटवर्क होतं बट बॅट आणि बॉलचा नीट संपर्क झाला नाही. बट सिंगल रन मिळेल. जर समोर स्ट्रोक खेळले असते तर नक्कीच मोठा स्ट्रोक आला असता. बट विथ द स्पिन थोडा बॉल चांगला फिरवला होता त्यामुळे बॅटवर नीट आला नाही बॉल. या बॉलवर पण हलक्या तरी ढकललं नरेशने. सिंगल रन मिळेल आणि पहिली ओव्हर आपण पाहिलं तर संपली आहे. 4 रन झाले. उद्या गुड बॉलिंग सचिनने पहिली ओव्हर आपल्या टीमसाठी सेफ टाकली. 46 चं टार्गेट आहे. 45 रन्स करायचे मॅच जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर श्रीकांत. या बॉलवर श्रीकांतचं स्वागत केलं गेलं. पहिल्याच बॉलवर आडव्या बॅटने टायमिंग खूप दिलं आणि श्रीकांतने टप्पा खूपच मागे टाकला होता त्यामुळे नरेशने पूर्णपणे वेळ घेतला आणि चांगला स्ट्रोक खेळले गेले. या बॉलवर पण खूप टायमिंग दिला होता तिकडे मिसफील्ड आणि डॉट बॉल. मागे कौस्तुभने कव्हर केलं म्हणून नाहीतर बॉल गॅप मध्येच होता. हरीशकडून थोडी मिसफील्ड झाली होती आणि बॉल मागे ट्रॅव्हल झाला होता. या बॉलवर आणि बॉल त्याला लागला असेल तर आपण लवकर नाहीतर झेंडू बॉम्बची आपल्याला ऍडव्हर्टाईज करावीच लागेल. श्रीकांत बोलतो आज किती लागलं तरी चालेल पण मी मॅच सोडणार नाही. या बॉलवर नो बॉल आणि पहिला हाताला आता पायाला म्हणजे नरेशने ठरवलं की श्रीकांतला इंजुरच करायचंय.
बट नो बॉल 9 प्लस आला म्हणजे 3 बॉल 12 रन झाले धावफलकावरती. एका दुसरा 6 अजून या ओव्हरमध्ये आला ना तर मॅच मध्ये कमबॅक करू शकते छत्रपती शिवाजी महाराज किंग्स. सुहास आणि नरेशची क्षमता आहे. या बॉलवर फटका फसला गेला ग्राउंड स्ट्रोक आणि बॉल कॅरम सारखा तिकडे निघून गेला. या बॉलवर उडवलाय आणि प्रवीणने इझिली कॅच पकडली. गुड कॅच प्रवीण. आणि नरेशला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. नरेश थोडा हा स्ट्रोक लेझी खेळले. जर अजून थोडा पॉवरफुल खेळले असते तर 6 आला असता. आणि 13 रनवरती 2 विकेट गेलेत. म्हणजे अजूनही समीकरण जर पाहिलं तर 13 बॉल मध्ये 33 करायचा आहे. हा बॉल खूप इम्पॉर्टंट आहे. या बॉलवर जर मोठा स्ट्रोक आला तर मॅच मध्ये येऊ शकते टीम. आणि या बॉलवर येतो मोठा स्ट्रोक. 6 रन साडी. 12 बॉल मध्ये समीकरणाला 27 रन्स करायचे आहेत. नितीन धुमाळने डायरेक्ट धमालच केली. पहिल्याच बॉल वरती डायरेक्ट 6 रन. बॉलिंग साठी हरीश पाटील. स्ट्राइक एंडला सुहास आहेत आणि बॉलिंग साठी हरीश पाटील. काल हरीश पाटीलने पण एक चांगला फिनिश केला होता बॅटिंग बरोबर. आता बॉलिंग करावी लागेल. 12 बॉल 27 ला आहे. पहिलाच बॉल बॅट्समॅनला थांबवला आणि नितीन धुमाळ अगदी डायरेक्ट धावत आले. लेग बाईटच्या रूपमध्ये रन मिळेल. पुढे 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 गिरीश पुढे. किती वाजलेत रे? 11:26. 11 बॉल मध्ये 26 रन्स करायचे आहेत. या बॉलवर व्हाईट बॉल. आता 11-25 समीकरण आहे. काय पाहिजे? नाही फ्रस्ट्रेट ना. या बॉलवर उडवला आणि तिकडे चांगली बॅट. गेली होती. एक बॉल 6 पण काल सचिनच्या बॅट मधून पाहिला. आणि क्षमता आहे सचिनकडे. पहिलाच बॉल सचिनला पण मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. आणि बॅक टू बॅक विकेट. इट इज आउट. तर 26 रन्स करायचे आहेत. एकात दुसरा 6 आला पाहिजे म्हणजे 8 बॉल मध्ये 26 रन्स करायचे. 2 6 आले पाहिजेत. त्या बॉलवर उडवला गेला आणि 6 रन मिळतील. परेशने मात्र समोर खेळले. 7 बॉल मध्ये 19 रन्स करायचे. हा बॉल अजूनही खूप महत्वाचा आहे. एक 6 अजून आला तर 6 बॉल 13 बघायला मजा येईल. हा बॉल इम्पॉर्टंट आहे. या बॉलवर पण उडवला आणि या बॉलवर पण 6 रन. त्या बाबतीत परेशने पूर्ण शेअर मार्केट हलवून टाकलं आणि मॅच पूर्णपणे खेचली आपल्या टीम साठी.
13 रनची 6 बॉल मध्ये 13 पाहिजे. छे में 13 ची 6 बॉल 13. एक वाईड आला. एक वाइड आया था ना एक साइड में दिनेश ना बॉलर आणि 6 बॉल 13 ना 13 ना मेरा रेजन्सी अनंतम मेरा. आणि इकडे नॉनस्टॅकेटला चान्स आहे. 6 बॉल 13 आहे आणि एक आला सिंगल. आता मात्र 5 बॉल 12 समीकरण आलं. स्ट्रायकडला पुन्हा एकदा परेश इम्पॅक्ट क्लिअर ठरलाय. नो बॉल आणि परेशने पुन्हा एकदा लगावून दिला. बट नो बॉल आहे आणि इकडे रन आउट. मध्ये डोंबिवलीला विकेट जात होते बट कल्याणला गेली आणि कल्याणला रनआउट पकडला गेला. इट इज आउट. चार बॉल मध्ये 11 रन्स करायच्या. स्ट्रायकिंगला बॅटर विवेक. विवेक काय करतो आपल्या संघासाठी. 4 बॉल 11ला विवेक आणि या बॉलवर विवेकने पण उडवलाय. सिंगल रणबीर कौस्तुभकडे मात्र तिकडे बॉल गेला. आता 3 बॉल मध्ये 10 रन्स करायचे आहेत आणि स्ट्रायकिंगला परेश. व्हाईट बॉल. 3 बॉल मध्ये 9 रन्स करायचे असणार आहेत. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर दिनेश 3 बॉल 9. त्या बॉलवर पण उडवला गेला. तिकडे 1 रन कंप्लीट केली जाते. दुसऱ्या रनचा कॉल दिलाय आणि विवेक अगदी तिकडे थोड्या वेळासाठी वाटलं विवेक कबड्डी खेळतात की काय. आणि विवेक कबड्डी पण खेळतात, क्रिकेट पण एन्जॉय करतात आणि म्हणजे विवेक जीव लावून खेळतात. कंपल्सरी चेसिंग आहे. 2 बॉल 8. कुठल्या टीमची कुठली टीम लावणार वाट आणि पाहिजे 2 बॉल 8. वाट तर कुठल्या तरी टीमची लागणार आहे. बट विवेकने जर टीमला जिंकवलं दोन बॉल 8 ला 1 6 आला तर 1 बॉल 2 येईल. 1 बाउंड्री आली तर 1 बॉल 4 येईल. समीकरण वेगळं आहे. नोला पण काही पण होऊ शकतं. क्रिकेटचं समीकरण कोणी सांगू शकत नाहीये. शनात हिरो आणि शनात झिरो बनवला. खेळ म्हणजे क्रिकेट आहे. रणविधील 6. विवेक पाटील सबसे कातिल विवेक पाटील. आणि आता मॅच आले 1 बॉल 2. 1 बॉल 2 आणि जिंकणार कोण. विवेक पाटीलने पूर्ण शेअर मार्केट हलवलं. जर विवेक पाटीलनी मॅच जिंकवली तर केके मिठाईवाल्याकडून 1 काजू कतरीचा बॉक्स आणि दुपारी जेवल्यानंतर काजू कतरी केके मिठाईवाल्याकडून जर विवेकने मॅच जिंकवली तर विवेक पाटील आता मात्र तिकडे सचिन बोलतात माझ्याकडे आली पाहिजे होती. डगआउट मध्ये बसलेत. पाठी 2च राहून दे. एक मध्ये राहा. नरेश पण तिकडे उभे राहिलेत आणि 1 बॉल 2 ला काय होत आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. 1 बॉल 2 आणि जिंकणार कोण असं समीकरण आहे. विवेक पाटीलने पूर्ण मार्केटच हलवून टाकलं आणि डायरेक्ट शेअर मार्केट मध्ये पूर्ण गेमच हलवून टाकला विवेक पाटीलने. 1 बॉल 2 ची मॅच आहे आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पण 1 बॉल मध्ये 2 रनची गरज आहे आणि तिकडे बॉल आला हातामध्ये
आणि it's out. आणि बाजीप्रभू तस्कर्स मात्र ही मॅच जिंकली. बट हार्ड लक, विवेक पाटीलने पूर्ण मॅच गरम केली होती आणि पूर्ण ड्रीम 11 बदललं होतं. स्टॅट स्पोर्ट्स ऍप पूर्ण हलवून टाकला.